त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील आम्ही विनंती करतो. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. धन्यवाद. सगळ्या दोनही टीमचं आपण ट्रान्सच्या माध्यमातून स्वागत केलेलं आहे. पलीकडे जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरकून बसा. बाउंड्री लाईन पासून 2 फूट अंतरावरती बसा ही प्रेक्षकांना विनंती केली जाते. सगळ्यांना विनंती आहे थोडं पाठीमागे सरका. साकुर्डी गावचे सरपंच शंकर शेठ गावारेंना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न आपलं मनापासून स्वागत आहे. चिखलगाव नगरीचे माजी सरपंच रामदास शेठ मुके यांच्या ठिकाणी शुभागमन होते आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. रोहित दादा सुपे माजी सरपंच साकुर्डी यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. शंकर गवारी सरपंच साकुर्डी यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर माजी सरपंच चिखलगाव रामदास शेठ मुके यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सगळ्या सरपंचांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. पलीकडे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आता मॅच सुरू होते. आपण 2 फूट अंतर सोडून बाउंड्री लाईनच्या पाठीमागे सरकून बसा ही आपल्या सगळ्यांना आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. मॅच सुरू होते. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात पहिल्या डावासाठी आदरणीय दीपकजी मंडले सरांना. धन्यवाद उत्तम सर. गेले 7 दिवस सुरू असणारा क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा खेडकरांनी उभा केला. एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजित करताना कुठल्या प्रकारची कमतरता राहण्याची काळजी घेतली. लाखोंची बक्षीस आहेत. इतर सुद्धा जे काही देता येईल ते काही दिलं गेलेलं आहे. शेवटचे 12 षटकात या स्पर्धेतली बाकी आहेत. भूषण गोळे टू कुणाल खोंड. पहिला चेंडू आला तसा भिरकावून दिलाय. हुकचा खेळलेला एक शानदार चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. किनारा कडू संघाचे टीम मेंटर या ठिकाणी उपस्थित होत आहे. सरकार रोड लाईन आणि ट्रान्सपोर्टचे सादिक जाफरबाई शेख यांचं आगमन होते. त्याचबरोबर एनवीनगरीचे सरपंच आदरणीय भालेराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. मॅच सुरू आहे. ओ टू कॉम्बॉक्स. जव्या मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळेचा हा चेंडू खोलो टप्प्यात होता. ऑफ साईडला खेळून दिला. वा काय क्षेत्ररक्षण केलं गणेश गुंडरेनं. जबरदस्त. 3 धावा आपल्या कारण तिकडे मागच्या बाजूला प्रोटेक्शन नव्हतं. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच. प्रेक्षकांची खचाखच गर्दी. व्यासपीठ पाहुणे मंडळींनी भरून गेले. क्रिकेट चाहत्यांनी भरून गेलंय आणि त्यामध्ये सुरू असणारा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा 5व्या पर्वातला दमदार सोहळा, दिमागदार सोहळा, नेत्र दीपक सोहळा, भूतोना भविष्यती सोहळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अमित राऊत कुणाल खोंड मैदानावरती. त्यांना रोखण्यासाठी साताराचं गोलंदाजीचं अस्त्र भूषण गोळे समोर आहे. मगाचा सामना झाला क्वालिफायर 2. सुमित सर 18 चेंडू 36 ला फक्त 3 धावा दिल्या आणि आपल्या टीमला तो मॅच मध्ये घेऊन आला. त्याला हा एंड आवडलाय. सकाळ पहिल्यापासून तो तिकडनं बॉलिंग करत होता. काय करतोय पाहूया भूषण. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ थांबवलंय. मला वाटतं काहीतरी सूचना नक्कीच तिकडे अमितची आहे. अमित हलकीशी काहीतरी सूचना देतोय. धावफलक आपण पाहतोय. काय झालंय. मला वाटतं हातामध्ये काहीतरी घड्याळ आहे. घड्याळ की काहीतरी आहे ते चमकलंय. वेळ त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी बदललेली आहे. कारण भूषण ज्यावेळेस पळत येतोय सूर्य थोडासा पश्चिमेकडे कललाय. तिकडचे सूर्यकिरण थेट त्या घड्याळ किंवा जी वस्तू आहे तिच्यावरनं परावर्तित होऊन थेट अमितच्या डोळ्यामध्ये गेली. त्यानं थांबवलं त्याला. हा चेंडू खोला टप्प्याचा कव्हर्स मध्ये ढकलून दिला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. डाव्या हाताने थ्रो टाकलाय. दूरवरती तिकडे कोणीच नाही कव्हरला. पाहूया काय होत आहे. चौकार. 4 धावा. एक्स्ट्राच्या ठिकाणी नक्कीच 5 धावा एकंदरीत मिळतील. हा येतोय ओव्हर थ्रोचा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार.
धन्यवाद डीसी. या ठिकाणी आपण पाहतोय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजकुरनगर खेड आदरणीय रणजित भाऊ गाडे पाटील आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश शेठ बोत्रे या दोन्ही मान्यवरांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांनी विशेष सहकार्य यूट्यूब लाईव्ह साठी केलेलं आहे. गणेश शेठ बोत्रे आणि संघ मालक रणजित भाऊ गाडे पाटलांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. 10 धावा. हा चेंडू आपटला होता. शॉर्ट फायनलला चांगलं क्षेत्ररक्षण. या अगोदर आपण पाहिलं भूषण गोळे अक्षरशः खाली झपकन बसला, डोक्याला हात लावले. तो मात्र क्षेत्ररक्षकाला एवढंच म्हटलं असेल, मित्रा इथे मी एक एक धाव वाचवायला माझ्या रक्ताचा कण आणि कण त्या ठिकाणी वाया घालतोय, एक घामाचा एक आणि एक थेंब त्या ठिकाणी वाया घालतोय. तू ओव्हर थ्रो त्या ठिकाणी टाकून माझी ती मेहनत वाया घालू नकोस. सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 10 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच. यावेळेस कुणाल खोडनं चेंडू केलाय तो मात्र जबरदस्त पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 16 धावांवर धावफलक पोहोचलाय. त्यावरती तो 4 धावांचा ओव्हरथ्रोचा बोनस आहे. भूषण मत कधी कधी मनात मध्ये सुमित सर, राहुल सर म्हणत असेल त्या 20 धावा काय माझ्या नशिबात लिहिलेल्या आहेत की काय. मगाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20, आता सुद्धा 30. त्या ठिकाणी तो चान्स आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. बॉलिंग चांगली केली, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काही चांगले क्षेत्ररक्षण झालं, थोडंसं खराब. बरंचसं त्या ठिकाणी थरार नाट्य मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुख दुःखाच्या लाटा आहेत, परिवर्तनाच्या लाटा आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग हे मात्र मोठं एक चळवळीचं क्रिकेट आपण पाहतोय, जे फायनल पर्यंत या वर्षीच्या सीझन मध्ये पोहोचलेलं आहे. फक्त हलक्या हाताने फ्लिक केलाय चेंडू. या चेंडूमध्ये मला वाटतं फार खोलवर टप्पा भूषण नक्कीच कायम ठेवला. कुणालनं थांबवलंय. अमितला कुठल्या प्रकारची रिस्क घेण्याचा इच्छित गरज नाही. षटक क्रमांक पहिलं तर ठिकाणी मंडळी संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. या ठिकाणी आपण पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिले गेले. दिशा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेबजी कडलक साहेब यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जमा होतंय. एकदा सगळ्यांना विनंती केला तर आपण बाळासाहेबजी कडलक साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या जुळात. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वासाठी 1 लाख रुपयांचं, लाख मुलांचं बक्षीस बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं जमा झाले. त्यांचं मनापासून आभार आहोत. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे माजी अध्यक्ष आणि राजकुरनगर नगरीचे माजी उपसरपंच, माजी सरपंच आदरणीय अतुलभाऊ देशमुख यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं सागर शेठ गायकवाड पाबळ, संतोष शेठ लोहकरे साकुर्डी या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहिलं. ग्रँड फिनाले, मेगा फायनल आणि खऱ्या अर्थानं 5व्या सीझनचा मानकरी कोण यासाठी तुम्ही पाहताय मैदानावरती ही लढत, हा संघर्ष इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पहिलं षटक तुम्ही पाहिलं. पहिल्या षटकामध्ये खरं तर खूप आक्रमकता बॅटिंगमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 17 धावा खर्च केल्या आणि तुम्ही पाहिले एका बाजूला अमित राऊत आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरूर तालुक्याचा असणारा कुणाल खोंड. ओ या ठिकाणी डेड बॉल. 17 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये कुणाल खोंडला तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये पाहिलं. अगदी फक्त 2 ते 3 चेंडूला तो सामोरा गेला, पण कुणाल खोंड हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती इथपर्यंत का आलेला आहे. आयडॉल, आयकॉन आणि प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये प्रचंड मागणी असणारा हा कुणाल खोंड. तुम्ही पहा शिरूर तालुक्यातील पाबळगावला बिलॉन करणारा खेळाडू, एका सर्वसाधारण कुटुंबातून हा एक चांगल्या दर्जाचा असणारा खेळाडू तुम्ही या ठिकाणी पाहताय. पहा, मला वाटतंय दबाव तंत्र हा पुन्हा एकदा इथे तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे. 1-13 तो एक लो मेरा हे सांगतोय कुणाल. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जी तुम्हाला दोन्ही टीम्सकडे पाहायला मिळेल. कुणाल खोंडसाठी इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर
विवेक तयार. हो हो, इथे बॉल हवेमध्ये, बॉल पोहोचतोय फाईनल एरियामध्ये, तिथे तुम्हाला नो बॉल आणि त्यावरती 4 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. एक बक्षीस येते. प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर झेल टिपला तर मंगेश भोसकर फोटोग्राफर यांच्या वतीनं प्रेक्षकांना 200 रुपयांचं बक्षीस आहे. जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झेल टिपणार आहे त्यांना मंगेश दादा भोसकर यांच्या वतीनं 200 रुपये आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. हा चेंडू खोलो टप्प्याचा चांगलं कमबॅक विवेकचं. पहिला चेंडू स्वर टाकला फ्री हिट वरती, कुणाल खोंडला थांबून ठेवलाय. कुणाल मात्र पहिला चेंडू त्या गेट वरती मारलाय कुणालनं. कुणालला हे तर सांगायचं नाही, ट्रॉफी घेऊन त्याच गेटच्या बाहेर आम्ही जाणार आहे थोड्या वेळानं. पहिलाच व्हेरी फर्स्ट बॉल त्या गेट वरती मारला होता, एक शानदार चौकार वसूल केला होता. हो, याच बरोबर इथे तुम्ही पाहताय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. असेल षटकार. छरन शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करतो होमसा इंजिनियरचे सर्वा जाकमाता स्पोर्ट्स क्लब आणि जगदंबा 72 प्लसचे ओनर भरत शेठ जगदाळे या संघ मालकांचा सन्मान केला जातोय. भरत शेठ जगदाळे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न आपला विशेष सन्मान केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय इथे विवेक तयार आहे आणि कुणाल खोंड इथे कोणत्याही मार्गाने थांबायला तयार नसेल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होतोय आणि पहिला फलंदाज कुणाल खोंड पवेलियन मध्ये. पहिला गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन होतंय, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आदरणीय सुधीरभाऊ बोमाळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुधीरभाऊंना विनंती केला तर आपण व्यासपीठात या आणि स्थानापन्न आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. भरत शेठ जगदाळे संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी विनंती करेल आदरणीय राहुल दादा थिगळे या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभास्ते आपण भरत शेठ जगदाळे या संघ मालकांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठात या ठिकाणी संपन्न केला जातोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं संघ मालक ओमसा इंजिनियर्स, जाकमाता स्पोर्ट्स क्लब, जगदंबा 72 प्लस शिरोली या संघाचे संघ मालक भरत शेठ जगदाळे या संघ मालकांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड सुधीरभाऊ बोमाळे, बोमाळे नगरीचे माजी आदर्श सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आदरणीय सुधीरभाऊंचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू विश्वजित ठाकूर. खरं तर ह्या खेळाडूला पाहण्यासाठी आज राजगुरुनगरचं क्रीडा संकुल भरलेलं आहे. या अगोदर कृष्णा सातपुतेचा खेळ तुम्ही पाहिला आणि खरं तर हे आपल्या भागाची एक ओळख आहेत. आणि तुम्ही पहा, खरं तर विश्वजित ठाकूर खूप दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आला. एक इंटरनॅशनल प्लेअर म्हणून देखील विश्वजित ठाकूरकडे आपण नेहमीच पाहत असतो. पुढे एकदा बॉल उडवलाय डीप मिड विकेट मध्ये. फिल्डर बॉल खाली, कॅच कॅच कॅच, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. सेकंड विकेट डाऊन, मॅन फ्रॉम गणेश गुंडरे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जयसिंग शेठ बोगाडे यांचे बंधू आणि पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट माणिक शेठ बोगाडे आपला सन्मान केला. तर विनंती आपण व्यासपीठात या. कावरामरावची दसगुड्यांना विनंती, आपण देखील व्यासपीठात या. स्वराज टेलरचे सर्व यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. संचालक सुधीरभाऊ बोमाळे, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक माणिक शेठ बोगाडे आणि त्याचबरोबर आदरणीय काळोम शेठ दसगुडे या तीनही मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय दिलीप उर्फ पप्पू दादा बनसोडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सर्वांचं स्वागत मैदानाच्या आतमध्ये. विवेक, जहां मॅटर बडे बडे होते हैं वहां विवेक खडे होते हैं. आणि तुम्ही पाहिले विश्वजित सारखा एक मोठा तगडा बॅट्समन अगदी सहज त्यानं आपल्या बॉलिंगच्या जोरावरती इथं त्याला
अडकवलंय, आउट केलंय, बाद केलंय, तर दुसरा झटका आपण पाहिला 28 धावा धावफलकामध्ये न्यू बाटल मैदानाच्या आतमध्ये. अजय कुटप्याचा बॉल इथे आपण पाहिले भूषण घोडे इथे बॉल अगदी आपण पाहतो कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडीशी इजा होण्याचे देखील चान्सेस त्या ठिकाणी होते, पण आपण पाहिले इथे अशा पद्धतीनं आज थांबायला कोणी तयार नाही, कारण 5व्या सीझनचा मानकरी इथे कोण होणार. राजगुरुनगर प्रीमियर लीग आपण पाहतोय शूरांची वीरांची असणारी ही धरती आणि त्या धर्तीवरती त्या मैदानावरती इथे मात्र क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विचशूटचा प्रयत्न आपण पाहतोय आणि या ठिकाणी पहा अगदी फिचिंग झाल्यानंतर थोडासा आपण पाहिले बॉल बाहेरच्या दिशेने जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. या गोष्टीचा फायदा देखील बॉलरला झालाय, टीमला झालाय. डॉट बॉलची नोंद होती, 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28-28 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय, संपूर्ण संघातील सगळ्या खेळाडूंना टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि संपूर्ण किटचं सौजन्य देणारे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे तथा माजी सभापती पंचायत समिती खेड आणि या तालुक्याचे नेते आदरणीय भगवान शेठ पोखरकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत आदरणीय अंबरशेठ सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण फायनलच्या मॅचसाठी आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल भगवान शेठ पोखरकर साहेबांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. भूषण गोळे वैयक्तिक दुसरं संघाचं षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. 28 धावा धाव फलकावर. समोर अमित राऊत. हलक्यातनं चेंडू ग्लाइड केला, फार दूर पुढे गेला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आपण पाहतोय सिंगल मिळेल. बॅकअप चांगला आहे, चांगल्या प्रकारचा चेंडू बॅक केला आणि धावा त्या ठिकाणी जास्त वाचलत. मगाशी ओव्हर थ्रोची ऑलरेडी एक बाउंड्री आलेली आहे. सिंगल साह्यानं धावफलक पुढे येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 जे सुरू होत आहे. आनंद वाटला आमच्या भरतशेठ जगदळे यांचा सन्मान झाल्यानंतर. आमच्या बाववाडे गावचा एक माणूस इथे येऊन कॉमेंट्री त्या ठिकाणी कॉमेंट्री लाईव्ह करून वगैरे काम करून गेलाय. आज आमच्या बाववाडे गावचाच एक माणूस इथे आज संघ मालक आहे, हे पाहून आनंद वाटला. मला वाटतं ललित मुसळे सरांचे टीमचे ते मालक आहेत आणि त्यांचं क्रिकेटमधलं योगदान पाहून खरं तर फार त्या ठिकाणी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. चांगला चेंडू खोला टप्प्याचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही, स्वतः धावत पळत पुढे गेला. भूषणबद्दल बरंचसं तुम्हाला सांगता येईल मित्रांनो. अनेक वेळा रणजी ट्रॉफीच्या 30 प्लेयरच्या स्क्वॉडपर्यंत भूषण गोळेनं त्या ठिकाणी मजल मारलेले आहे. भरपूर त्या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट त्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये त्याने चांगलं नाव कमावलं आहे. प्लेयरला मला वाटतं छोटीशी इंजुरी तिकडे होते. आसिफ तांबोळी बहुतेक मला वाटतं जमिनीवरती खाली बसलाय आणि इतर खेळाडू त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहेत. प्रेक्षकांची भली मोठी गर्दी आपण पाहतोय संपूर्ण ग्राउंडवरती आहे. गॅलरीज पूर्णपणे जुन्या जाणत्या ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी क्रिकेटच्या रसिकांनी भरून गेलेल्या आहेत. दर्दी प्रेक्षकांची गर्दी झाल्याशिवाय क्रिकेटच्या मॅचला मजा येत नाही. सुमित सर हे आपण नेहमी पाहिलंय. बऱ्याच जणांना वाटेल पब्लिक थोडंसं त्या ठिकाणी विखुरलं गेलं असल्यामुळे कमी वाटतंय का, अजिबात नाही. मैदान मोठं असल्यामुळे तसं आपल्याला वाटत असेल. जिकडे पाहाल तिकडे गर्दीच गर्दी आहे, आलोट गर्दी या खेळच्या क्रीडा संकुलावरती. इथे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा फायनलचा 16 सुरू आहे. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती असताना समोर फलंदाज बॅटिंग करतो तो मात्र अजय राजपूत आणि गोलंदाजी मार्कवरती भूषणचा तो सामना करेल. यष्ट्यांच्या मागे आसिफ मला वाटतं काहीतरी दुखापत झाली ती, बहुतेक तो मसल ट्रेन असेल. सकाळपासून मैदानावरती आहे, उन्हाचा तडाखा थोडासा आहे, शहरातली पाण्याची पातळी कमी झाली असावी. खोलवा टप्प्याचा चेंडू हाई होता. भूषणनं आतापर्यंत रोखून धरलंय फलंदाजाला. अमित बऱ्याच वेळानंतर ट्राईकला येतोय. कुणाल खोंड आला त्या ठिकाणी पटापट धावा बनवल्या, परंतु एका सुंदर चेंडूवर त्याला गोलंदाजानं चकवलं. अप्रतिम झेल गणेश गुंडरेनं टिपला आणि कुणाल येऊन कॉमेंट त्या ठिकाणी डगआउटमध्ये बसतोय कुठं नाही तर त्याच्या पाठोपाठ लगेच विश्वजित ठाकूर आला. परत झेल घेणारा खेळाडू गणेश गुंडरेच होता. मिड विकेटच्या दिशेनं तो झेल टिपला गेला होता. चांगला चेंडू परत त्याला ऑफ साईडला खेळून दिला. बरोबर शरीरापासून फार काही तो संधी देत नाहीये. आतापर्यंत तुम्ही भूषणची गोलंदाजी जर पाहिली तर भूषण त्या ऑफ टर्मच्या बाहेर जास्त जाण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाहीये.
तो फॉलो करतोय बॅटरला, कारण अमित ती जी जागा बनवण्याचा प्रयत्न करतो ना इनसाइड आउट फटका खेळण्यासाठी, तो अमितला फॉलो करतोय. अमितला जो रूम देणं म्हणतात ना, तो रूम फार कमी देतोय. बॅटचा स्विंग त्या ठिकाणी करू द्यायला फार त्याला वाव देत नाहीये. आणि हेच आतापर्यंत भूषणच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आलंय. 30 यार्ड सर्कलला अक्षरशः घासून पुसून तो स्ट्राईक आपण त्या ठिकाणी रनअप सुरू करतोय. परत एकदा यॉर्कर. या षटकामध्ये जवळपास प्रत्येक यॉर्कर आहे, जवळपास प्रत्येक चेंडू यॉर्कर. फक्त लेंथ मध्ये थोडासा पुढे मागे ठिकाणी 2-3 इंच होत असेल, परंतु अमितचा आणि त्याच्या सहकार्याचं मी कौतुक करेल. अगदी सर्कलच्या आतमध्ये त्यांनी 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. यातली ही दुसरी धाव जी आहे ना, ती एकच धाव विजयाला फार त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सुमित सर असते. त्या एका धावेमुळे सामना सुपरओव्हर होऊ शकतो. हे अमितला माहिती आहे, कारण अमित हा फार अतिशय हुशार असणारा त्या ठिकाणी खेळाडू आहे. अनेक वर्ष त्या ठिकाणी अमितनं खेड तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय, महाराष्ट्रामधल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्या. आपण अनेक वेळा चर्चा करतो, पण अमित राऊत हा सुद्धा खेळाडू असा आहे, गेली 20 वर्ष झाले आहे तसा आहे तसा. धावफलकावर धाव आहेत 33. ओ गलीचा खेळाडू वाटच पाहत होता. अशोक हातामध्ये चेंडू गेला, चांगला चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, मिस टाइम झाला, गलीमध्ये झेल टिपला, फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभाग म्हणतोय, वैष्णवी ऑटो गॅरेजचे प्रोव्हायडर उत्तम शेठ माताळे आणि शिंदेगावचे उद्योजक हिरामन शेठ केंदळे या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून 4थ्या पर्वात देखील आणि 5व्या पर्वात देखील बॉल आणि स्टंपचं सौजन्य दिलेलं आहे. त्याबद्दल उत्तम शेठ माताळे आणि हिरामन शेठ केंदळे यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि आजचे अन्नदाते शिंदेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय कावरामांना मिंडे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपला, 3 फलंदाज बाद झाले, 33 धावा धावफलकावरती आहेत. 3333. कुणाचा आवडता क्रमांक आहे पाहून घ्या. 3 षटकं, 3 फलंदाज बाद, 33 धावा. अशा प्रकारचा नक्कीचा खेळात त्या ठिकाणी आकड्यांच्या घडामोडी आहेत ज्या आपल्याला स्कोअर कार्डवरती दिसत आहेत. अप्रतिम बॉलिंग केली, मला वाटतं भूषणनं 2 षटकं टाकली आणि त्या 2 षटकामध्ये नक्कीच मला माझे स्कोरर मित्र पृथक्करण कळवतील. 17 धावा दिल्या, 17 आणि 5 पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा देत 1 बळी मिळवला. आणि विवेकची गोलंदाजी आपण पाहिली तर त्यानं 11 धावा देत 2 फलंदाज ज्या मगाच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याने नक्कीच बाद केले होते. दीपकजी म्हणले सर मी तुमचं थोडंसं लक्ष वेधेल, लकी ड्रॉ फार महत्वाचा आहे. गेली आपण 6 दिवस प्रत्येक दिवशी एक स्पोर्ट्स सायकल आपण भाग्यवान प्रेक्षक विजेत्यांना देतोय, परंतु आज लकी ड्रॉला तब्बल 12 बक्षीस आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहेत, लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू आहे. लकी ड्रॉचे कुपन घ्या आणि लकी ड्रॉचे मानकरी बना. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक कमिटीतील सदस्य लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतात आणि लकी ड्रॉच्या कुपनच्या माध्यमातून भरपूर बक्षीस आहे. एक स्पोर्ट्स सायकल आहे, एक मिक्सर आहे, एक कुकर आहे, एक डोस्याचा तवा आहे, एक इस्त्री आहे, एक शिगडी आहे, एक इलेक्ट्रिक टोस्टर आहे, एक इलेक्ट्रिक रवी आहे, ब्लूटूथ आहे. ही सगळी बक्षीस आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस वितरण समारंभामध्ये ती मात्र देऊन सन्मानित करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, जास्तीत जास्त लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि लकी ड्रॉचे मानकरी व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. अशोक शिंगाडे, द मॅन विथ गोल्डन आर्म, ज्या गोलंदाजांना आतापर्यंत मैत्री ग्रुप स्पोर्ट्ससाठी अनेक वेळा सामने बदललेले आहेत आणि ज्या वेळेस तो येणार ना गोलंदाजी मार्कला, भूषणच्या यष्ट्यांना चिटकून उभा राहणार हे समीकरण ठरलेलं आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण दोघांचं कॉम्बिनेशन जुळलंय बरोबर. अमित बॅकफुटला गेला, वा काय फटका सजवलाय, काय प्लेसमेंट आहे, काय नजाकत आहे, फक्त गोंजारलंय चेंडूला, जातोय चौकार 4 धावांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. आपण व्यासपीठात एक विशेष सन्मान करतोय. हे सगळं किट आपण पाहतोय भगवान शेठ पोकरकर साहेबांच्या वतीने दिलेलं आहे, परंतु हे किट ज्यांनी बनवलेलं आहे श्री साई स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय परागजी पाटील, शैलेशजी पाटील आणि कुलदीप दायबर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. व्यासपीठावरती त्यांचा सन्मान संपन्न होतोय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. अशोकनं त्या ठिकाणी दाखवून दिलंय, मित्रा तुझ्याकडे कल्पक फटका आहे तर माझ्याकडे त्याचा उत्तर असणारा चेंडू आहे. बाद होतोय अमित राऊत, सुंदर झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. व्यासपीठावरती आपण शैलेशजी पाटील, परागजी पाटील आणि कुलदीप दायबर
श्री साई स्पोर्ट यांचा विशेष सन्मान करतोय. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर या. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपला विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला. तो आपण हे संपूर्ण किट ज्यांच्या माध्यमातून बनवलेलं आहे ते आदरणीय शैलेशजी पाटील, परागजी पाटील आपला सन्मान केला जातोय. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. 4 बाद 37 धावा धावफलकावरती आहेत. अमित राऊतनं स्क्वेअर कटचा एक शानदारचं तसं पाहिलं तर मी स्क्वेअर कट तो बनता येणार नाही, फक्त चेंडू गाईड केला होता तो पॉइंट आणि गलीमधनं एक अतिशय नॅरो गॅप होता, तो नॅरो गॅप शोधला होता अमित राऊतनं. पुढच्या चेंडूवरती अशोकनं मात्र असा काही चेंडू टाकला अमित राऊतला तो बॅटवर लागला कधी आणि कव्हर पॉइंटला गेला कधी तेही समजलं नाही. एक अप्रतिम झेल टिपला गेला. 4 बाद 37 धावा धावफलकावरती आहेत. रोहितजी हांडे यांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. परागजी पाटील, शैलेशजी पाटील आणि कुलदीपजी थायबर यांचा सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. 37 धावा. अशोक खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे हलकं अपील केलं गेलं. पाहूया फिल्डर गणेशराव चेंडूच्या मागे येत आहेत. ती पोझिशन त्यांनी चांगली सांभाळली. गेले लेग बाईच्या इशारा पंच करतायत. महेश जाधव सर त्या ठिकाणी मुख्य पंच आहेत. स्ट्राईक एंडला संजय भालराव सरांसारखा प्रचंड प्रगाढ मोठा अनुभव त्या ठिकाणी उभा आहे. संजय भालराव सरांच्या अंपायरिंग बद्दल मी नेहमी सांगत असतो, टाटा नमक जेवढं शुद्ध नसेल ना त्यापेक्षा जास्त शुद्ध अंपायरिंग आहे. एवढी त्या ठिकाणी ॲक्युरेट अंपायरिंग संजय भालराव सरांची. संजय आणि आमचे संतोष भालेराव सर सुद्धा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 4 गड्यांची सुंदर गोलंदाजी. अशोक आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण सिरीज मध्ये केली. आपल्या शैलीचा ठसा त्यानं उमटवलेला आहे. बॅकफुटला जात अपर कटचा दे दणका चेंडू जातोय सरळ सीमा पार. एक धुरंदर षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. राकेशजी मांडे आणि शैलेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कमिटीच्या टी शर्टचं सौजन्य केल्याबद्दल आणि संपूर्ण किट ज्यांच्या माध्यमातून बनवलं त्याबद्दल या मान्यवरांचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने संपन्न केला जातोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या मान्यवरांचे विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केले जात आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 44 धावा धावफलकावरती आहेत. शेखर रणपिसेनं काय नजाकत भरा शॉट खेळलाय. आपल्याकडे लक्ष वेधून घेतले प्रेक्षकांचं. पावे त्याला रोखणार का अशोक. परत आता बॅकफुटला गेला, तोच फटकळायचा होता. मिस टाइम झाला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि तिथे केवळ 1 धाव मिळेल. जवळपास निम्म मैदान सावल्यांनी व्यापलेलं आहे. निम्म मैदानावरती आपण पाहतोय सूर्याची किरण आहेत. पण आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्री तुमची सावली स्वतः तुम्हाला सोडून जाते. जगात कोण कोणाची साथ देत नाही. तुमची स्वतःची सावली तुम्हाला रात्री साथ देत नाही. ती निघून जाते तुमच्यापासून जसा दिवस मावळून जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 45. त्यामुळे जे काही सुमित सर करायचं ना ते स्वतःच्या जीवावर. 4 बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले, चेंडू ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न होता. बॅटची इन साइड घेत चेंडू गेला, तो डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर पार पटकन चेंडूवरती येतोय. 1 धाव पडून पूर्ण गेली. आलोट प्रेक्षकांची गर्दी. ही हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग स्पर्धा आहे. 5व्या वर्षामध्ये आली. सोपं काम नाहीये मित्रांनो. सलग 5 वर्ष एवढी भव्य दिवस स्पर्धा भरवणं. षटकं संपतायत ती 4. धावफलकावर धावा आहेत त्या 4 बाद 46. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत. या ठिकाणी आदरणीय ओमसाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निकाडे यांना विनंती आपण व्यासपीठावर या. नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निकाडे, राहुल शेठ येवले यांना विनंती केल्या त्या आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर सरपंच ताराचंदभाऊ गाडे, राजू शेठ दरोडे, राहुल शेठ येवले, चेतनदादा येवले या सगळा मित्र परिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. याचबरोबर आपण पाहिलं तर ए आदी ब्रँडेड बॅट 70 ब्रँडेड शर्ट यांच्या वतीनं जाफरभाई पटेल आणि एव्ही स्पोर्ट्स राजकुरनगर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच फायनल ॲज अ आयकॉन म्हणजे जो मेगा फायनलचा सामना जिंकणार आहे त्या आयकॉनला ए स्पोर्ट्सच्या वतीनं एक बॅट आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा जो रनर अप आयकॉन ठरणार आहे त्याला 70च्या वतीनं एक टी शर्ट एव्ही स्पोर्ट्सच्या वतीनं तो मात्र देऊन सन्मानित केलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 46 धावा धावफलकामध्ये 4 फलंदाज बाद आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ सुरू आहे आणि इथे आपण पाहतोय 2 संघांचा इथे प्रचंड मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवरती खरं तर विश्वास इथे दोन्ही संघांना आहे, कारण तो विश्वास साथ ठेवत 5व्या सीझनचा मानकरी इथे कोण ठरणार आणि त्यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा.
ओ बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली आणि इथे एक सोपा झेल, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. 5वा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीचे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं यूट्यूब लाईव्हचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे गणेश शेठ बोत्रे, रविभाऊ चव्हाण या दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार आहोत. कॅप सौजन्य देणारे विजयभाऊ चौधरी, ओम शांती कार्गो मोहर्स LLP आणि सुदर्शन भाऊ देवदरे युवा उद्योजक यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार आहोत. तर या संपूर्ण मुख्य व्यासपीठाच्या समोरावर जी चषक पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची चषक सौजन्य देणारे या तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचे पुतणे श्री प्रतीकदादा मोहिते पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीनं या संपूर्ण चषक सौजन्य या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा स्कोर कार्ड तुम्हाला दाखवणार आहे. 46 धावा. मगाशी दीपक मंडले सरांनी एक गोष्टीचा उल्लेख केला, स्वतःवरती विश्वास खरं तर असणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतर 1-2 ओळी तुम्हाला नंतर मी नक्कीच सांगेल. गोलंदाज तयार असेल. हो, हा बॉल आपण पाहिला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल मैदानावरती असेल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते आणि 47 धावा धावफलकावरती. स्वतःवरती विश्वास हा दोन्ही संघांमध्ये आहे. स्वतःवरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःवरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधी करत नाही. त्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं, सेल्फ कॉन्फिडन्स हा मैदानावरती फार गरजेचा आहे. आणि तुम्ही पाहिलं मैदानावरती अगदी आतापर्यंत गोलंदाजीचा बोलवाला आहे. एक्कावन्न धावा इथे मात्र धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार. कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती यानंतर केली जाईल. हो, याबरोबर हा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय खेळ आहे. तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कोणताही जो या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. खरं तर या अगोदर तुम्ही पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये खूप धावा झाल्या होत्या. त्यानंतरच्या मॅचमध्ये देखील तुम्हाला फारशा धावा मैदानावरती पाहायला मिळाल्या. पण फायनलचा सामना तुम्ही पाहिलाय. खरं तर गेले 6 दिवसाचा जरी विचार केला तर इथं फलंदाजांचा बोलवाला पाहायला मिळाला. अक्षरशः इथे धावांचा पाऊस पडला. पण फायनलच्या मॅचमध्ये इथे तुम्ही पाहताय धावा कुठेतरी थांबल्यात. वॉट स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय साकोडी नगरीचे महात्मा गांधी तंटमुक्तीचे अध्यक्ष आदरणीय सुभाष मामा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानपणा सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. लकी ड्रॉचं कुपन वाटप सुरू आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे कमिटीचे सदस्य लकी ड्रॉचे कुपन वितरित करतायत. त्यामुळे आपल्याला विनंती आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा. पाहू पुन्हा एकदा या ठिकाणी 4 धावा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतोय या ठिकाणी 60 धावा पूर्णपणे धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय मैदानावरती. 5 षटकानंतर अवघ्या 60 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 1 षटक जे मैदानावरती शिल्लक असणार आहे. फायनलमध्ये कधी खरं तर आपण पाहतोय मैदानावरती मात्र किती धावा या ठिकाणी मात्र जे बनवल्या जाणार, किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. या ठिकाणी आपण पाहतोय शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ निखाडे आणि कैलासभाऊ बोगसे युवा उद्योजक यांच्या वतीनं
सगळ्या समालोचकांसाठी 2000 रुपयांचं बक्षीस आले. त्यांचे हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. 60 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा त्या ठिकाणी खेळ संपलाय. आपण पाहतोय सकाळपासून ज्या खेळाडूनं मैत्री ग्रुप संघाचं आव्हान कायम ठेवलंय तो कुणाल दूरवरच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती येतोय. मगाशी आपण पाहिलं अप्रतिम ओव्हर टाकली शेवटची. आता इथे काय करणार. पहिला चेंडू बॅकफुटला त्या ठिकाणी पंच केला डीप मिड विकेटला. पहिल्या चेंडूवरती येतोय तो चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. व्यासपीठ होते आपण विश्वासाबा निकत यांचा सन्मान करतो ज्यांनी बॉटलचं सौजन्य दिलेलं आहे. आणि त्यानंतर मनोजदादा थिगळे एकवीरा एंटरप्राइजेस ज्यांनी सॅकचं सौजन्य दिले. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला मनोजदादा थिगळे यांचा सन्मान केला जातोय. दादांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओ टू कॉम्बॉक्स. 64 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.1 षटकाचा खेळ संपलाय. या पहिल्या इनिंग मधले शेवटचे 5 बॉल वाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर चांगली फलंदाजी तुषार बांगरची. परत चेंडू खेळलाय तो ऑन साइडला. डीप स्क्वेअरवर फिल्डर चेंडूच्या मागे होतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा देखना सोहळा अंतिम चरणाकडे येत असताना एक अतिशय क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. क्वालिटी पब्लिक या मैदानावरती हा सामना पाहायला येत आहे. जे काही करता येईल ते सर्व आयोजकांनी चांगलं केलंय. चांगलं मैदान दिलंय, चांगली खेळपट्टी दिली, चांगले पंच दिले, चांगले लाईव्ह कव्हरेज दिले, चांगली पाण्याची व्यवस्था आहे, चांगलं स्टेज आहे, चांगली जेवणाची व्यवस्था आहे. अजून आयोजकांनी काय द्यायचं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. पुढे एखादा खेळाडू धडपडला त्याला तो म्हटला आयोजकांना थोडा वेळ हात द्या. आमचे पिंटू भाऊ आणि बाकीचे सर्व त्यांची कंपनी आशुभाऊ वगैरे म्हणतील थांब घे या मॅचसाठी आमच्या धोरणात आणि खेळ चांगला. ही अशी सर्व आमची खेळची मंडळ आहेत. राजगुरुनगरची मंडळ आहेत. धावफलकावरती आपण तेच द्यायचं राहिलं पिंटू भाऊ आशुभाऊ फक्त. तरी काही भाई बाकी सर्व तुम्ही दिलेलं आहे. काही द्यायचं बाकी ठेवलेलं नाहीये. जव्या मैदानाच्या आतमध्ये खेळ सुंदर सुरू आहे. क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. हा चेंडू खोला टप्प्याचा यॉर्कर होता. ऑन साइडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सिंगल त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. दुसरीकडे प्रयत्न थ्रो आला पण तो कलेक्ट करता आला नाही. काय झाले पाहूया. तिसऱ्या पंचांना केलेला कॉल. महेश जाधव सर इशारा करतायत कळवा आम्हाला हा फलंदाज रनआउट आहे का. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत ओम शांती कार्गो मोअर्स LLP चे सर्व आणि हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या गेली 2 वर्षे सगळ्या खेळाडूंना आकर्षक कॅपचे सौजन्य देणारे विजयभाऊ चौधरी आणि अजयभाऊ चौधरी यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठात या. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. आतमध्ये निर्णय बाकी आहे. तिसरे पंच कळवतील काय झालं. रनआउटसाठी एक चांगला थ्रो आला त्या ठिकाणी उशिरा कुणालनं कनेक्ट केला कारण तो हाईट वरती होता. त्यानं लावलाय खरा तो बेल्स वरती. आणि तिसरे पंच श्री पुष्कर आपल्याला कळवतील नक्की मैदानाच्या आतमध्ये झालंय काय. पण फलंदाज बाद आहे नाबाद आहे. 14 नोव्हेंबर 1992 तो दिवस होता ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा तिसऱ्या पंचाचा वापर केला गेला. कार्ल लिबेनबर्ग हे पहिले पंच होते. जॉन टी रोड्सनं थ्रो केला. एक फलंदाज धावबाद झाला. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा जगातला पहिला बळी क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाला त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे. उपसरपंच श्री क्षेत्र कडू साबीरबाई इनामदार, संचालक विविध विकासकारी सोसायटी तिनेवाडी राजू शेठ पाचारणे, माजी उपसरपंच आंबेटाण अमोलभाऊ दवणे आणि नगरसेवक राजकुरनगर मंगेशदादा गुंडाळ यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाला 51,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त होते. बक्षीसदात्यांचं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. 6 बाद 66 धावा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. सुमित सर, राहुल सर, मला आज आल्यानंतर या मैदानावर कळलंय हा संघ अजून हारलेलाच नाहीये. सामना पहिल्या चेंडू झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी पराभवाचं तोंडच पाहिलं नाही. परंतु इथे सुद्धा संघर्ष मोठा ते करतायत. सामना संपलेला नाही अजून. बरंच सर क्रिकेट या मॅच मध्ये बाकी आहे. 6 बाद 66 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेला. काय फटका खेळलाय. इम्प्रोवाइज ऍग्रिकल्चरल शॉट. चेंडू जातोय सरळ सीमा पार. खनखनी षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. च्या प्रेक्षकांनी झेल टिपला. त्यांना विनंती आपण व्यासपीठात या.
मंगेशदादा भोसकर उत्कृष्ट फोटोग्राफर यांच्या माध्यमातून तुम्हाला 200 रुपयांचं बक्षीस देऊन सन्मानित केलं आहे. मंगेशदादांना विनंती आपण या आणि ज्यांनी जेल टिपलाय त्यांना विनंती आपण या. ओ टू कॉम बॉक्स. 6 चेंडू मध्ये 22 धावांवरती खेळतोय शेखर रणपिसे. पिसं काढतोय गोलंदाजीची मैदानाच्या आतमध्ये ऑफ टर्मच्या बराच बाजाराला चेंडू व्हाईट बॉल. उत्तम सर, मगाशी चेंडू बाहेर गेला, कोणीतरी टाकला, त्याला 500 रुपये दिले. म्हणजे तो 50 रुपयाचा चेंडू जर आत टाकला ना, एक बॉलचा बॉक्स सुद्धा खेळायला आणता येईल. अशी परिस्थिती आमच्या या आयोजक मंडळींनी करून ठेवलेली आहे. उद्या 1.5 डझन बॉल घेऊन येता येईल खेळायला, ज्याने कुणी तो चेंडू आतमध्ये टाकला. फक्त एक बॉल आतमध्ये टाकायचा. ही गंमत आहे हुतात्मा राजगुरुनगर प्रीमियर लीगची. धावफलकावर धाव आहे त्या 73. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मधला. मिस टाइम फटका, परंतु पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. ओ काय झालं, सांगितलं काहीच दिसलं नाही. चेंडू आता आपल्याला सगळं दिसलंय. चेंडू गेला सीमापार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती आपण पाहतोय 79 धावा झाल्या. असं वाटत होतं राहुल सर इथपर्यंत जाईल की नाही. 40च्या आसपास धावफलक घुटमळत होता. पण हा जो युवा खेळाडू आहे ना, अमर गोरेनं सांगितलेलं वाक्य परत परत मी सांगत राहील, जोपर्यंत आपले स्थानिक खेळाडू खेळणार नाही या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तोपर्यंत नाव होणार नाही. नाव करून दाखवणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय शेखर रणपिसे. पिसं काढतोय फलक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मोहकल गावचा असणारा खेळाडू इथे सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अतिशय दुर्दम्य अवस्थेमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत कठीण प्रसंगात टीमला परत तो मागे घेऊन येतोय. हा चेंडू बॅट वरती आला नाही. भूषण तो गॅदर करता जरी आला नसता तरी त्यावरती धाव मिळणार नाही. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. शेखरसाठी नक्कीच संघ टाळ्यांचा गजर करेल. 28 धावा केल्या त्याने 8 चेंडू मध्ये. 79 धावा धावफलकावरती आहेत. ही फायनल जिंकण्यासाठी मैत्री ग्रुप संघाला 80 धावांची गरज आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी सौजन्य केलं आहे. राजकुनगर बँकेचे संचालक आदरणीय सचिन भाऊ किरण मांजरे, मुके ग्लोबल कंपनीचे आदरणीय किरण शेठ मुके, माजी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेड तालुका वैभव शेठ घुमटकर, महालक्ष्मी RMC अँड वेअरहाऊस कुरोळी आदरणीय मयूर शेठ गायकवाड, अभिषेक गायकवाड यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपयांचं बक्षीस या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेलं आहे. या सगळ्या बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. तर सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होते. तर उद्या हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर असोसिएशन प्रीमियर लीग या मैदान ते आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या देखील आपण त्या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानात उपस्थित राहा. या आपल्याला फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आग्रहाचं आणि अगत्याचं निमंत्रण आहे. या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे सर्व समालोचन कक्षासाठी. या ठिकाणी उद्योजक शिवशाही ग्रुप बांबोलीचे अध्यक्ष कैलासभाऊ निखाडे आणि कुरकुंडी नगरीचे प्रसिद्ध उद्योजक कैलासभाऊ भोगसे यांच्या वतीने समालोचन कक्षासाठी 2,000 रुपये आणि इथे खेळाडूंसाठी देखील प्राइज लागलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार जर फलंदाजांनी खेळले तर दोन्ही मान्यवरांच्या वतीने 3,000. उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेनिमित्त सिद्धेजी ननवरे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय गणपत भाऊ काळे आपलं देखील मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी संघ मालक माननीय राहुल शेठ ठिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, माननीय राहुल शेठ ठिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ता भाऊ आवळे. 79 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 80 धावा बनवायच्यात. बॅटिंगच्या मार्कवरती 2 सलामीचे बॅटर.
शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ निखाड्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. नितीन तात्या वाडेकर प्लीज आपल्याला विनंती आपण दोघे व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न. ओ टू कॉम्बॉक्स. एकोणऐंशी धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 80 बनवायच्यात. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने खेड तालुक्यातील आळंदी गावची रन मशीन अर्थातच गणेश गुंड्रेला आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूने आसिफ तांबुली इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल असणार आहे. विश्वजीत ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला असेल. अतिरिक्त धावेने देखील मात्र अकाउंट खातं इथे ओपन होणार आहे. धावफलकावरती एकच धाव असणार आहे विदाउट लॉस. जबरदस्त मॅच. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चा चित्तथरारक सोहळा आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक इथे कोण घेऊन जाणार पर्व 5 मध्ये हे पाहणं फार महत्वाचं राहील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅनला टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला झेल फलंदाज ह्या चेंडूवरती आसिफ तांबोली होईल फेल. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय जबरदस्त मॅच देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये तिकडे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होणार हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. 80 या अंकाचा पाठलाग देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकावरती फक्त एकच धावा आहे. एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी उद्योजक कौस्तुभ बाळासाहेब कडलेक यांच्या मालकीची टीम एका बाजूने आहे, तर दुसऱ्या बाजूने संघमालक राहुल शेठ टिगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रणजित शेठ गाडे आणि दत्ता शेठ आवळे यांच्या मालकीच्या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. कॅप्टन कुल विवेक शिवेकर इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहे. काय जबरदस्त मॅच आहे. या ठिकाणी साकोडीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय शंकरभाऊ गावारी यांच्या वतीनं 4 क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. त्याला 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे सरपंच साहेबांच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. विवेक शिवेकर आणि गणेश घुंड्रेला देखील मात्र आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वजीत ठाकूर तयार. हलकीची प्लेसमेंट देखील मात्र आपण ह्या चेंडूवरती पाहिली. एक धाव त्या चेंडूवरती येणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती. वादळात पत्त्याचं घर कधीच बनत नाही. रडल्यानं बिघडलेलं नशीब कधीच बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्यानं कोणी या मैदानावरती फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्यानं ह्या क्रिकेटच्या मैदानावरती कोणी सेकंदर होत नाही. काय जबरदस्त मॅच इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला भेटतीये. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक आहे RPL 2024. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा खबरला हा फटका देखील घेऊन काढला. गणेश घुंट्रे यांच्या बॅटमधून आपण फटका पाहतो. तिकडे ओव्ही स्पोर्टचे ऑनर मंगेश गायकवाड यांना देखील आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं गेलं. त्या चेंडूवरती कुठलीही धाव येणार नाही. धावफलक शांत असेल. धावफलकावरती धावा 2च धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण आकर्षक 2 व्हीलर बाईक देखील दीपक सर पाहतोय. कोण घेऊन जाणार ही 2 व्हीलर बाईक हे पाहणं देखील फार महत्वाचं राहणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं गणेश घुंड्रे सेवाग ऑन फायर. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग राहुल कदम युवा उद्योजक काळूस यांच्या वतीनं गणेश गुंड्रेच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकांना 1,000 रुपयांचं पारितोषिक राहुल कदम युवा उद्योजक काळूस यांच्या वतीनं आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने फटका देखील मात्र घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती कुठलीही धाव इथे मात्र येणार नाही. प्रेक्षकांनी देखील मात्र मैदान आज दीपक सर तुडुंब भरलेला आहे. सर्व तमाम प्रेक्षक राजाचा देखील पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून आम्ही स्वागत करतो. धावफलकावरती धावा आहेत
8 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 कोण लावणार इथे कोणाची वाट होता तुम्हा राजगुरू प्रीमियर लीगचा पाहतोय हा रंगारंगी थाट 8 धावा धावफलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा तयार बाउन्सर लेनचा चेंडू अर्थातच पंचांनी इथे खेळलाय नो बॉल इथे मात्र पंचांनी खेळलेला असेल गोलंदाजांच्या प्रत्येक विकेटला एक पारितोषिक येते या ठिकाणी ओम शांती कार्गो मोर्स LLP चे विजय भाऊ चौधरी अजय भाऊ चौधरी यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला गोलंदाजांना 1000 रुपयांचं बक्षीस आहे तिसऱ्या पंचांकडे इकडे डिसिजन येतोय तिसरे पंच तिथे मात्र जोडले जाणार आहेत आपल्या समवेत टीव्ही अंपायर तिथे मात्र चेक करतील काय डिसिजन येईल ते पाहणं देखील फार महत्त्वाचं राहील दिगंबर देवधर यांच्या वतीनं देखील साकोडी संघातील गोलंदाज जर विकेट घेत असेल तर प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक दिगंबर देवधर यांच्या वतीनं आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सन्मान चिन्ह ज्यांनी सौजन्य केलेलं आहे संचालक राजकुरनगर सहकारी बँक किरण शेठ आहेर यांचं मनापासून आभार आहोत वायफायचं सौजन्य देणारे बाबू शेठ मुळूक ॲटिट्यूड मोबाईल शॉप आणि सागर शेठ नांगरे ॲटिट्यूड मोबाईल शॉप यांचं मनापासून आभार आहोत ॲडव्होकेट आतिकबाई सय्यद ॲडव्होकेट गणेशदादा गाडे यांच्या वतीनं गॉगलचं सौजन्य आहे तर बॉटल सौजन्य विश्वासाबा निकत यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डेला आपण आकर्षक बॅट सौजन्य करतोय आजच्या दिवसाचं प्लेअर ऑफ द डेला जगदंबा 72+ स्पोर्टच्या वतीनं महेंद्र सावंत आणि ललित मुसळे यांच्या वतीनं एक आकर्षक बॅट आहे ओ टू कॉम्बॉक्स नो बॉल इथे मात्र पंचांनी खेळलाय धावफलकावरती धावा किती 9 धावा धावफलकावरती 9 आणि 9 या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे किती गुणगाव काय जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आली अंतिम क्षण देखील इथे मात्र पाहण्याजोगा आहे दीपक सर 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 80 धावांचा पाठलाग चालू आहे फ्रीची संधी असणार आहे उघडा डोळे पहा नीट यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट पुन्हा विश्वजित ठाकूर तयार यावेळेस इथे मात्र बॅटवरती चेंडू घेतलाय तिकडे फ्री हिट असणार आहेत झेल अप्रतिम होता परंतु तिथे फलंदाज बाद नसणार आहे एक धाव आली एका धावेने धावफलक वाढलं जाणार आहे धावफलकावरती धावा तब्बल 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं ही पहा ओव्हर संपली या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर 10 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं संपलंय 30 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये एक सुंदर क्वालिटी क्रिकेट अमित राऊत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सूर्य मावळतीला तरीकडे नक्कीच झुकलेला आहे थोड्या वेळानंतर अंधाराचं साम्राज्य या मैदानावरती पोहोचेल त्या परंतु त्या अगोदर हा फायनलचा थरार कोण जिंकणार अमित राऊत अनुभव प्रचंड आहे परंतु समोर 10 स्फोटकता घेऊन आळंदी गावचा गणेश घोंडरे उभा आहे ज्यानं इथे विश्वजित ठाकूरलाही सोडलं नाही काय षटकार खेळा कव्हर्सला धावफलकावरती धाव आहेत त्या 10 अमितचा हा चेंडू क्रॉस बॅटल खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा अजूनही 70 धावांची गरज आहे 29 चेंडूमध्ये प्रेक्षकांची आलोट गर्दी प्रत्येक जण डोळ्यामध्ये प्राण आणून ही हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची फायनल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 7 दिवसांपूर्वी सुरुवात झाली आता फक्त 29 चेंडू बाकी आहेत या स्पर्धेमधले गती परिवर्तन कर टाकला चेंडू अमितला बहुतेक माहित आहे गणेश काय करू शकेल आणि अमित अनुभव काय ते दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अमित राऊतच्या विकेट हॅट्रिक साठी कैलास शेठ भोगसे आणि कैलास भाऊ निकाडे यांच्याकडनं 2000 रुपये आणि गणेश गुंडरेच्या लोगोपाठच्या 3 षटकारासाठी स्वप्नील शिवेकर आणि स्वप्नील शेठ देशमुख यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सलग 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर विवेक पुढे गेला काहीतरी चर्चा झाली मसलत झाली गणेश बरोबर काहीतरी बोलणं झालं अमित राऊत पाहूया त्याला कसं काय उत्तर घेऊन येतोय हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा त्या ठिकाणी बाहेर होता परंतु आतमध्ये आला होता गणेश आणि तिकडे पंचांनी नकारार्थी मान हलवली
तो शफल होऊन वाईड मागणं कसं आहे माहिती आहे का? फलंदाज शफल होतात, नंतर पंचांना म्हणतात हा वाईड आहे का, म्हणजे झेब्रा क्रॉसिंगवरती उभं राहायचं आणि ट्रॅफिक पोलिसांना म्हणायचं पावती का केली, असा तो प्रकार आहे. फलकावरती 10 आहेत, ते 10 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. लोअर फुटा चिडता काय इम्प्रोवाइज शॉट आहे, कुठल्या कुठे खेळून दिलाय, फाईन त्या ठिकाणी जबरदस्त फ्लिकचा चौकार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची मेगा फायनल पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात, त्याबद्दल हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. ओ टू कॉम्बॉक्स. 14 धावा धाव फलकावरती. गणेश फक्त तिकडे मध्ये उभा आहे. पराभव आणि विजयाचा हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण. गणेश गुंडरे संकटमोचक तारणहार ठरणार का या टीमचा? अर्थात मैत्री स्पोर्ट्स त्या ठिकाणी मैत्री क्रिकेट मैत्री ग्रुप स्पोर्ट्स संघ जो आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय खेड, येलवाडी, वेताळे आणि वाडा या संघासाठी तो हा सामना खिचून येणार का? ती ताकद आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने आपलं नक्कीच कौशल्य दाखवलेलं आहे, त्याचा दर्जा काय तो दाखवलेला आहे. आणि त्याचा दर्जा असा आहे, मी नक्की खात्रीने सांगेल पुढच्या 1-2 वर्षामध्ये हे नाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेला असणार आहे. तुम्ही स्वतःला दाखवावं लागतं, सिद्ध करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला वलय तुमच्या आजूबाजूला तयार होत नाही. चेंडू हवेमध्ये खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे गेला 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 आणि जेल टिपला. विवेक बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. डीचे अमित राऊतच्या 2 विकेटसाठी प्रतीक शेठ गोपाळे, साई अभ्यासिका अँड बुक स्टोर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आडे मारुती शेठ सावंत यांचं शुभागमन आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. अमित राऊतच्या विकेटसाठी कैलास शेठ भोगसे आणि कैलास भाऊ निखाडे यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. 2 षटकांचा खेळ देखील मैदानावरती संपला गेलाय आणि अजूनही मॅचची सिच्युएशन तुम्ही पाहताय. शेवटचे बॉल 24 चेंडू शिल्लक, 65 धाब्यांची गरज. शेवटचे काही क्षण, शेवटचे काही बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि त्यानंतर समजणार आहे राजगुरुनगर प्रीमियर लीग सीझन 5 5व्या पर्वाचा मानकरी कोण. गेले 6 दिवस खरं तर हा खटाटोप सुरू होता. 6 दिवसामध्ये आपण पाहिले इथे 12 टीमचा संघर्ष तुम्ही पाहिलाय आणि फटाके वाजवण्यास तर आता सुरुवात झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता कोण फटाके वाजवणार, षटकार चौकारांचे, याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. 15 धावा धाव फलकावरती, तर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी गणेश. हो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, तिथे मात्र आपण पाहतोय फिल्डर असेल. धावफलक एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये पुढे एकदा बदलाव होते. स्कोर कार्ड मध्ये 16 धावा धावफलकामध्ये. स्ट्राईक एंड वरती साताऱ्याचा असणारा भूषण गोळे तुम्हाला पाहायला मिळेल. राजधानी एक्सप्रेस म्हणून देखील भूषण गोळेला आपण कित्येक वेळा ह्या नामकरणानं ओळखलं जातं, कारण महाराष्ट्रभर भ्रमंती करत असताना भूषण गोळे हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज खूप चमकतंय. कारण त्याचं कारण जर आपण पाहिलं, तितका दर्जेदार खेळ, तितकीच चांगल्या पद्धतीची खेळी भूषण गोळेची तुम्ही कित्येक वेळा पाहिलेली आहे. पुढे एकदा विश्वजित समोर भूषण गोळे. हो याबरोबर फटका, तर इथे खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल झेल झेल. कुणाल खोंड तिथे चूक करणार नाही. ही कॅच नव्हती तर मी म्हणेल ही मॅच आहे. आणि याबरोबर फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. ओ काय कॅच तिथे घेतला कुणाल खोंड. तुम्ही पाहिलाय शिरूरचा असणारा खेळाडू, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूरला तुम्ही आयकॉनला पाहिलं, आणि भूषण गोळे साताऱ्याचा असणारा हा मात्र पवेलियनच्या दिशेला येतोय. भय आणि शांतता तुम्हाला आता पवेलियन मध्ये दिसते. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघाला विजयाची दिशा दिसणार का, याकडे देखील आपण आता पाहणार आहोत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस. कित्येक काळ ज्यानं राजगुरुनगर खेड क्रिकेट महाराष्ट्रभर पोहोचवलंय, महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर. 16 धावा धावफलकामध्ये आहेत. संधी नक्कीच खूप मोठी आहे, कारण आयकॉन जरी बाद झाला असेल तरी स्थानिक खेळाडूंनी तर ह्या ठिकाणी पारितोषिक येते. आणि नासिर भाई आणि जावेद भाई यांनी कळवले
जर गणेश वाडेकर यांनी षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराची किंमत असेल 500 रुपये. कुणाल भंडारे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या वतीने गणेश वाडेकर यांच्या प्रत्येक षटकाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ओहो क्लीन बोल्ट दांडी गोल गणेश वाडेकर बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. रडांचं कोणतेही लिमिट नव्हतं आणि इथे तुम्ही पाहताय गणेश वाडेकर साठी कदाचित ही 500 रुपयाची पावती इथे असफल ठरतीये. धावफलकावरती आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती आहेत आणि यानंतर आता खरं तर विचार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये काय परिस्थिती असेल. एका बाजूला तुम्ही पहा भूषण गोळे आउट झाला, त्याच्या पाठोपाठ गणेश वाडेकर हा देखील आशेचा एक किरण होता, त्याला देखील इथे मात्र माघारी पाठवले. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये कुणाल मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. एक चेंडू आणि 6 धावा लागत असताना आपण पाहिलंय 16 धावा आहेत. 16 धावा धाव फलकामध्ये कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं शेवटचे 21 बॉल शिल्लक आहेत, 64 धावा. इथे मैदानाच्या आतमध्ये अजूनही फायनलची मॅच जिंकण्यासाठी राजगुरुनगर प्रीमियर लीगचा किताब उंचावण्यासाठी इथे आवश्यक आहे. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सकाळच्या सत्रामध्ये ह्याच कुणालनं एक चांगली फटकेबाजी केली होती. आज पुन्हा एकदा काय करणार. पुढे एकदा फुलत लेनचा बॉल इथे आपण पाहिले वेग भरपूर होता, त्याबरोबर इथे आपण पाहिले चांगल्या पद्धतीने बॉल इथे पिचिंग झाला आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहा वेगाबरोबर खरं तर तुम्ही कशा पद्धतीने बॉल रिलीज करताय ह्या गोष्टीवरती देखील खरं तर तुमच्या गोलंदाजीचं भविष्य ठरत असतं. आणि तुम्ही पहा विश्वजित ठाकूरकडे खूप मोठा अनुभव आहे. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी एक टेनिस बॉल क्रिकेटचा इंटरनॅशनल प्लेअर म्हणून देखील विश्वजित ठाकूरकडे आपण पाहत असतो आणि कित्येक काळ आपण पाहिले ह्या क्रिकेटमध्ये खेळत असताना प्रचंड मोठा अनुभव घेऊन येणारा विश्वजित ठाकूर आज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी अजूनही 20 आणि 20 चेंडूमध्ये 63 बनवायच्या. समोरच्या बाजूला फलंदाज तयार असेल, विश्वजित ठाकूर इथे थांबायला तयार नाहीये. याबरोबर बॅटची एज हलकीशी एज तिथं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डिरेक्ट हिटचा हा प्रयत्न हा देखील फसला गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती आपण पाहतोय आणि याबरोबर 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. पहा 2 धावेने धावफलक देखील पुढे जाईल. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 19 बॉल शिल्लक आहेत, 61 धावा बनवायच्यात. पण डायरेक्ट हिटचे अटेम्प्ट फार कमी वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अटेम्प्ट करणारे खेळाडू तुम्ही पाहिलेत. प्रॅक्टिस करत असताना देखील आपण पाहिलं झेल कॅचची प्रॅक्टिस करणारे, बॉलिंगची प्रॅक्टिस करणारे, त्यानंतर बॅटिंगची प्रॅक्टिस करणारे खेळाडू तुम्ही पाहिलेत. पण डायरेक्ट हिटचे प्रॅक्टिस करणारे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतात. आणि असे चान्स जर तुम्ही अटेम्प्ट केले ना तर एका मॅचमध्ये 2 ते 3 चांगले खेळाडू तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाहीत. ही टेनिस बॉल क्रिकेटने नक्कीच नवीन खेळाडूंना ह्या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळ आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल. याबरोबर पुन्हा एकदा इथे प्रश्न केलेत, पण प्रश्न इथे आपण पाहतोय अंपायर इथे मात्र कळवत आहेत फलंदाज सेफ असेल. धावफलकामध्ये धावफलक 20 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 संपले. 18 चेंडूमध्ये 20 आल्यात, तर शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावेंची गरज. ही पहा ओव्हर संपली. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आपण पाहतोय मेगा फायनल सुरू आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशनना साकोडी संघातील कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अजय भाऊ चौधरी, विजय भाऊ चौधरी यांच्या वतीनं 3000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि त्याचबरोबर माऊली ग्राफिकचे सर्वसर्वा निखिल शेठ काळोखे यांच्या वतीनं साकोडी संघातील कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 5000 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचबरोबर मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड, वेताळे, वाडा, येलवाडी हा संघ जर ही मेगा फायनल जिंकत असेल, विजेता बनत असेल, तर त्या संघाला या ठिकाणी शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ निखाडे, ओमसाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन तात्या वाडेकर, राजू शेठ दरोडे, त्याचबरोबर ताराचंद शेठ गाडे पाटील सरपंच यांच्या वतीनं त्या टीमला 10,000 रुपयांचं बक्षीस आहे. मैत्री ग्रुप संघाला संघ मालकांच्या वतीनं गोवा ट्रिप आहे टीम मैत्री ग्रुप साठी. ओ टू कॉम्बॉक्स. दुसरा डाव मैराडाच्या आतमध्ये आपण पाहता मैराडावरती सुरू आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड, एलवाडी, वेताळे, वाडा या संघासाठी शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची गरज. गोलंदाज अमित राऊत. यावेळेस हा चेंडू इथे आपण पाहताय गणेश गुंडरेच्या बॅटमधनं ऑन साईडला खेळला जाईल. अलॉंग द कार्पेट आहे. डीप मिडविकेटला चेंडू आला. तिथे आपण पाहताय सुंदर क्षेत्ररक्षण केलं. चेंडूची फेक येईपर्यंत केवळ एक सिंगल आहे.
शून्यात वाढलो शून्यात जन्मलो शून्याचे करुण मंथन माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत दयाला. अजून एक बक्षीस येते साकोडीचे माजी सरपंच रोहित दादा सुपे यांच्या वतीनं साकोडी संघातील कोणत्याही गोलंदाजानं 3 विकेट घेतल्या तर 7,777 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा गोलंदाज अमित राऊत. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय मोठा बिग हिट केलाय बिग ब्लास्ट. चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ दी ब्रँडेड फटका षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 80 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स या संघाला आपण या ठिकाणी पाहताय. 4 गडी बाद झालेत. 27 अंकावरती धावफलक आहे. मात्र मैदानावरती कुणाल शिवेकर गणेश गुंडरेची फलंदाजी इथे मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उठतायत अगडीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. कुणाल शिवेकर ऑन फायर. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे. चेंडू आपण चेक करणार आहोत. हा चेंडू पिचच्या लाईनच्या बाहेर पडलाय की आतमध्ये आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन आहे. नो बॉल साठी हा चेक केला जाणार आहे. दर्जेदार क्रिकेट आज मैदानावरती आपण पाहताय. तुडुंब आणि तुडुंब आज मात्र इथे गर्दी झालीत. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल आज हे मैदान राहिले नाही. या मैदानाला एक छावणीचं स्वरूप आलंय. प्रचंड मोठा असंख्य प्रेक्षक मायबाप वर्ग आज या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024च्या वतीनं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज RPL कोर कमिटीच्या कष्टाचं चीज झालं. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय एक दर्जेदार क्रिकेट आणि क्रिकेट आज या ठिकाणी पाहताय. तुंबळ युद्ध आहे. लढाई सुरू आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय राहुल दादा येवले आणि कैलास शेठ भोगसे हे दोन्ही मान्यवर सकाळपासून आवर्जून उपस्थित आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला होता. ओ टू कॉम्बॉक्स. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांकडनं या ठिकाणी डिसिजन आलाय आणि हा षटकाराचं रूपांतर धावफलकाच्या पुढे झाले. 33 धावा धावफलकावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 धावांचा पाठलाग सुरू आणि शेवटचे 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 47 धावांची गरज. श्री गणेश फोटो स्टुडिओ मंगेशदादा भोसकर यांच्या वतीनं ज्यांनी मैदानाच्या बाहेर सेल टिपला त्यांना 200 रुपयांचं बक्षीस आपण देऊन सन्मानित करतोय. मी भगवान शेठ पोकरकर साहेबांना विनंती करेल आपण या प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर सेल टिपलाय त्याबद्दल मंगेशदादा भोसकर यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आपण त्यांना या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अमित राऊत. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहताय कुणाल शिवेकरच्या बॅटमध्ये खेळलाय. पॉइंट रिजन मध्ये तिथे धावबाची संधी आहे. कलेक्शन खराब. ही चूक आज मैदानाच्या आतमध्ये खूप काही सांगून जाणार आहे. मंगेश गायकवाडने चेंडू नक्की अडवला. सागर मोहितेच्या हातामध्ये फेकला मात्र तो चेंडू हातामध्ये आला नाही. तिथे कुणाल शिवेकर सेफ असणार आहे. पहिलं जीवदान कुणाल शिवेकर साठी आहे. समन्वय साधायचा होता मैदानाच्या आतमध्ये. मिस कॉल आपण पाहायला मिळाला गणेश गुंडरे आणि कुणाल शिवेकर मधनं. इथे मात्र आपण पाहणार आहोत संघासाठी आज हे 2 खेळाडू तारणहार ठरणार का. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनणार का. पुढचा काळ आणि वेळ सांगून जाणार आहे. 33 अंकावरती धावफलक स्थिर आहे. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज अमित राऊत तयार. वाह काय सुंदर चेंडू आहे. कुणाल शिवेकरला देखील प्रश्न पडला हा चेंडू निघून गेला कसा. सागर मोहितेच्या हातामध्ये तिथे मात्र चेंडू विसावलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. तुडुंब भरणे नरी नाले सर सागराची येईल काय. लाग झाले खेळ तरी क्रिकेट सारखा होईल काय. खेड तालुका बैलगाडा शौकीन आहे मात्र क्रिकेट शौकीन देखील आपण पाहतोय. आज या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलावरती RPL 2024च्या मेगा फायनल साठी उपस्थित आहे. गोलंदाज अमित. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. कुणाल शिवेकरला तिथे मात्र लय सापडली नाही. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपतय. 4 षटकांचा खेळ संपला. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड एलवाडी वेताळे वाडा संघ दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. विजयासाठी 47 धावांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेवटचे 12 चेंडू 47 धावांची गरज आहे.
धावफलकावरती आपण पाहतोय उत्तम सरांना मी अगोदर सांगितलं होतं फायनलची पहिली इनिंग करून शक्यतो मी पुण्याच्या दिशेने निघेल, परंतु मला निघता येणार नाही. आतमध्ये माझ्या टू व्हीलरच्या मागे कमीत कमी 200 मोटरसायकल असतील, ती गाडी काढायची कशी, म्हणून मी थांबलोय. आणि पुढचे 12 चेंडू आपण या ठिकाणी थांबायला लागणार आहे. 12 चेंडू 47 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती येतोय सचिन गाढवे. काय होणार या मॅच मध्ये? गणेश गुंडरे जोपर्यंत मैदानावरती आहे ना मित्रांनो, तोपर्यंत या सामन्याची रंगत संपणार नाही. विश्वजित इथे मात्र विकेट किपिंगच्या भूमिकेमधनं पुढे आलाय. दीपक सर, सचिनच्या प्रत्येक डॉट बॉलर रुपेश दादा रसाळ यांच्या वतीनं 500 रुपये, तर प्रत्येक विकेटला 500 रुपये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू सचिन गाढवेचा बॅकफुटला गेला, सुंदर चेंडू पंच केला जातो डीप पॉइंटला, सरळ सीमा पार, एक सुंदर चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 15 चेंडू 21 धाबांवरती गणेश गुंडरे नाबाद खेळ. दुसऱ्या बाजूने कुणाल 6 चेंडूंचा सामना करत 2 षटकांच्या माध्यमातून 13 धाबा नाबाद. शेवटचे 11 चेंडू 43 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज मैत्री ग्रुपला. दुसऱ्या बाजूने इथे मात्र ते फटके थांबवावे लागतील दिशा स्पोर्ट फाउंडेशनला. हा चेंडू परत येता, काय फटका सजवलाय, जबरदस्त टायमिंग, डीप एक्टर डोक्यावरनं बुलंदी, पॉवरफुल षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसी. आपण हुतात्मा राजकरू प्रीमियर लीग पाहताय. 10 तारखेला या मैदानावरती खेड तालुका केमिस्ट प्रीमियर लीग ही देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अध्यक्ष केतन शेठ घोरपडे आणि सगळ्या केमिस्टच्या माध्यमातून या मैदानावरती आपण खेड तालुका केमिस्ट प्रीमियर लीग ती देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेवटचे 10 चेंडू 37 धावांची गरज. गणेश गुंडरे सांगतोय जोपर्यंत मी आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका. ना प्रेक्षकांनी त्या ठिकाणी इथले मैदानावरती प्रेक्षक जातील, ना ऑनलाईनचे प्रेक्षक बाजूला जातील. सामना तो अजूनही त्या ठिकाणी जिवंत ठेवतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. विश्वजित समोर गेला, काहीतरी सांगितलं त्यानं गोलंदाजाच्या कानामध्ये. त्या ठिकाणी सचिन गाढवेच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं, सल्ला सचिन ऐकला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तो सल्ला योग्य ठरतोय. डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर. 9 चेंडू 37 धावांची गरज आहे. हा चेंडू परत येतात, सेम डिलिव्हरी सेम रिझल्ट. आयुष्यामध्ये मित्रांनो सल्ला कोणाचा घ्यायचा सुमित सर तेही फार महत्वाचं आहे. एकानं सल्ला घेतला शकुनी मामाचा, एकानं सल्ला घेतला भगवान कृष्णांचा. महाभारत काय मी वेगळं सांगणं गरजेचं नाही. रुपेश दादा रसाळ यांच्या वतीने 2 डॉट बॉलला 1000 रुपये आले. प्रत्येक डॉट बॉलची किंमत 500 रुपये आहे. वा पहा, खेळ खरं तर राजगुरुनगर त्या ठिकाणी प्रीमियर लीग मध्ये हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अहो नुसता बॉल 8 टाकणारला 500 आहेत, बाकीचा विषय तर सोडूनच द्या. 8 चेंडू 37 धावा. ओ इथे पूर्णपणे रोखून धरलंय. गणेशच्या डोक्यामध्ये प्रश्नांची माळ होऊन टाकले, अनेक प्रश्नचिन्ह उभे केले. पहिल्या 2 चेंडूवरती एक चौकार एक षटकार, त्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. सचिन गाढवेनं सलग 3 डॉट टाकले. शेवटचे 7 चेंडू 37 धावांची गरज आहे. थांबावं लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरला खेळ आहे, कधी काय होईल. यावेळेस परत इनसाइड आउटचा एक शानदार षटकार. सामना येतोय. शेवटचे 6 चेंडू 31 धावांची गरज. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 2 डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये सचिनने टाकले, त्यासाठी 3 डॉट बॉल केलेत. रुपेश दादा रसाळ यांच्या वतीनं प्रत्येकी डॉट बॉलला 500 रुपये, 3 डॉट बॉलला 1,500 रुपयांचं पारितोषिक सचिन गाढवेला रुपेश दादा रसाळ यांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. जबरदस्त खेळ. स्पर्धेतले शेवटचे 6 चेंडू बाकी. 6 चेंडू नंतर कळेल काय होते. बराच विचार झाला, बरीच चर्चा झाली, अधिवेशन व्हायचं राहिलं आणि त्यानंतर ठरलं कुणाल खोंडच्या हातामध्ये चेंडू द्यायचा. आपण पाहतोय दीपक सर 1 मिनिट थांबवेल. स्पर्धेच्या निमित्तानं या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे पाटील यांचे चिरंजीव आदरणीय मृण्मय दादा काळे पाटलांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. निर्णय ठरला कुणालच्या हातामध्ये बॉल द्यायचा का, कारण कुणालनं तो गोलंदाजाकडे द्यावा आणि काहीतरी व्हावं. मराठीमध्ये शब्द कसे फिरवता येतात.
नाही का, ही मराठी भाषा आहे. शब्दांना शब्द देण्यासाठी शब्दांकडून शब्द मी घेणार, शब्दांकडून शब्द घेण्यासाठी शब्दांना शब्द मी देणार. हा अशुभाऊ सगळा शब्दांचा खेळ आहे. धावफलकावरती धाव आहे 49, शेवटचे 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. पाहूया इथे हा विनायक केदारी आपल्या आयुष्यातलं एक चांगलं षटक टाकेल की स्ट्राईक एंडला असताना कुणाल इथे काहीतरी चमत्कार करून दाखवेल ह्या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये. हा चेंडू सरळ चढवलाय, पहिला चेंडू आलाय लॉंग ऑफला. ओ काय फिल्डिंग आहे, काय फिल्डिंग झाली. पाहूया पंचांचा निर्णय काय. फिल्डिंग तर चांगली झाली. पंचांनी कळवलंय संजय सर, फलंदाज तुमच्यावरती आहे, तो सांगायचा अधिकार तुम्हाला. तिसऱ्या पंचांकडे कॉल गेलाय, कारण फार क्रुशल स्टेज आहे, फार क्रुशल आहे. तिसऱ्या पंचांनी चेक करायचं आहे ज्यावेळेस चेंडू हातामध्ये त्यावेळेस बाउंड लाईनला स्पर्श झालेला आहे का. जर तो झाला असेल बरीचशी त्या ठिकाणी गंमत होईल. जर तो नसेल झाला, दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनची दिशा फायनलची दिशा अजून त्या ठिकाणी पुढे चालू असणार आहे. बरीचशी गडबड. तिसऱ्या पंचांकडे गेलेला निर्णय वाट पाहावी लागेल. आता मात्र थोड्या वेळानं आंध्राचं साम्राज्य मैदानावरती येईल. त्या अगोदर हा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा 7 दिवसांचा 5 वर्षांचा भव्य दिव्य सोहळा ज्यांनी ज्यांनी याची ध्येय याची डोळा अनुभवला तो प्रत्येक जण तृप्त होऊन सुमित सर घरी जाईल. प्रत्येक जण. साकोर्डी विविध विकासकारी सोसायटीचे संचालक प्रदीप शेठ चोरगे यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. शेवटच्या षटकात गोलंदाज जितके डॉट बॉल टाकेल तर प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. अजूनही निर्णय येणं बाकी आहे तिसरे, कारण फार क्रुशल आहे. नुसत्या डोळ्यांनी पाहणं त्या ठिकाणी कळणार नाही, कारण त्या मोमेंट थोड्या फास्ट झाल्या ना, ते कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेलं असणार आहे. ते स्लो करून पाहायला लागेल. कॅमेऱ्यामध्ये रिप्ले घेता येतो, खऱ्या विषयाला रिप्ले नाहीये. ते पुढं पुढं जातं, तिकडे रिप्ले घ्यायची संधी नाही. इथे आपल्याला क्रिकेटमध्ये रिप्ले घेता येतात. अजूनही त्या ठिकाणी पाहतात पंच, याचा अर्थ निर्णय फार क्लोज आहे. या एका निर्णयावरती सामन्याचं बरंचसं समीकरण अवलंबून आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे वाडा एलवाडी संघाने जर सामना जिंकला तर श्री लॅबचे सर्वेसर्वा ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक हुतात्मा राजगुरूंचा पुतळा या ठिकाणी भेट दिलेला आहे त्यांच्या वतीनं त्या टीमला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि मैत्री ग्रुप जर सामना जिंकत असेल तर शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ निखाडे, ओमसाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन तात्या वाडेकर यांच्या वतीनं 10,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मैत्री ग्रुप संघाला असेल. बोला तिसरे पंच काय ठरतंय काय. मला वाटतं अजूनही ठरलेलं नाही. क्रुशियल डिसिजन आहे. फार बॉन्ड लाईनच्या जवळ झालेली ती त्या ठिकाणी धावपळ आहे, गडबड आहे. बराच वेळ त्या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागेल. 49 धावा धावफलकावरती कुणालनं चेंडू चांगला बॅटमध्ये मिडल केला, परंतु तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं केलं. दीपक सर, प्रेक्षकांना विनंती आहे जायचं नाही, लकी ड्रॉ होणार आहे आणि लकी ड्रॉची कुपन सगळी संपलेली आहेत. बॉक्स फुल झालेला आहे, त्यामुळे लकी ड्रॉची बक्षीस आपण देणार आहे. ही प्रेक्षकांना आग्रहाची विनंती आहे. कैलास दुधाळे साहेबांना सायकल भेटली, त्यांनी सांगितलं आजही थांबा. आजही त्यांनी मला सांगितले ड्रॉ झाल्याशिवाय जाऊ नका. मगाशी तर दुपारीच भेट झाली. अंपायर्स काय निर्णय. शेखरनं चेंडू चांगला अडवला, परंतु फार क्रुशियल डिसिजन आहे. बरेचसे वाट पाहत आहेत, सगळे बरेचसे नाही सगळेच जण वाट पाहत आहेत. बाहेर जायला लागलेले प्रेक्षक परत जागेवरती उभे राहिलेत. षटकार आहे, षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. प्रत्येकानं देव पाण्यात ठेवले असतील. मैत्री स्पोर्टच्या त्या ठिकाणी चाहत्यांनी सुद्धा आणि दिशा स्पोर्ट फाउंडेशनच्या चाहत्यांनी सुद्धा 55 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची फरक त्या ठिकाणी गरज आहे. 5 चेंडू 25, 5 गेंदे 25 रन, 5 बॉल्स 25 रन्स टू विन. कुणाल तो इतिहास घडवणार का या क्रीडा संकुलच्या मैदानावरती हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये. गोवा ट्रिप आहे. पुढचा चेंडू परत हवेमध्ये खेळाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद. डीचे उपसरपंच श्री क्षेत्र कडू यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाला विशेष सहकार्य केले गेले.
किनारा कडू संघाचे संघमालक साबीरभाई इनामदार यांचे हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. शेवटचे 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 286 धावा झालेल्या आहेत. बरंचसं काय सांगण्यासारखं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 286 सुद्धा काढले गेलेले आहेत. इथे 4 चेंडूमध्ये 25 पाहिजेत. एक चेंडू 6 धावांची गरज असताना ज्या साहिलनं आपल्या मैत्री ग्रुप संघाला तो पुढच्या सामन्यामध्ये घेऊन आला, तो साहिल स्ट्राईक एंडवरती आहे आणि समोर लेफ्टी बॉलर आहे. ही संधी आहे चमत्कार करून दाखवायची. पाहूया काय होत आहे. हा चेंडू सरळ त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरनं सिंगल तिकडे येईल. कुणालनं चेंडू अडवला. सामना येतोय शेवटचे 3 चेंडू आणि 24 धावा. सुंदर आयोजन झालं, सुंदर नियोजन झालं. प्रेक्षकांची आलोट गर्दी, हजारोंच्या संख्येनं मोटरसायकल बाहेर आहेत. त्यावरनं तुम्ही अंदाज बांधून घ्या किती प्रेक्षक मैदानावरती आले. शेवटचे 3 चेंडू 24 धावा. गणेश स्ट्राईक एंडला फलंदाजी करतात. गणेश गुंडरे हरकत नाही, सुंदर खेळ केला संपूर्ण स्पर्धेत. हा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, पूल करण्याचा प्रयत्न, मी फटका जुळून आला नाही. चेंडू आता डीप स्क्वेअर गेला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 2 चेंडू 24 धावा. प्रत्येकानं मेहनत केली. दोन्ही टीम मधल्या प्रत्येक खेळाडूने मेहनत केली. नवे जेवढे संघ आले मैदानावरती त्या प्रत्येक खेळाडूने मेहनत केली. त्या सर्व संघ मालकांचा मी अंतःकरणापासून आभारी आहेत. संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग उभी राहत नाही. हा फटका खेळा ऑन साइडला जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. शेवटचा 1 चेंडू 18 धावांची गरज. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा 2024चा शेवटचा चेंडू आणि याच बरोबर चेंडू जरी सीमारेषेच्या बाहेर दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघ ठरतो या वर्षीचा मानकरी.